राष्ट्रवादीचे अभिजित पाटील यांच्याकडून फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होतीये। विठ्ठल साखर कारखान्याजवळ भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे। 10,000 लोकांना मंडपामध्ये बसण्याची व्यवस्था आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुतेंसाठी ही सभा होणार आहे। माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विठ्ठल कारखान्यावरती जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी खरं तर भाजपला पाठिंबा दिल्यानंतर आज पहिलीच ही खरं तर मोठी सभा त्यांची इथं होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस विठ्ठल कारखान्यावरती येऊन विठ्ठल परिवाराचे जवळपास 30,000 सभासद आहेत। सगळे सभासद असतील, कार्यकर्ते असतील, त्यामुळे विठ्ठल परिवाराचं मोठं जाळं खरं तर तालुक्यामध्ये पसरलं आहे। सर्वांना खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने संबोधतात हे पाहावं लागणार आहे। एकंदरीत अभिजित पाटील यांच्या भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय। शरद पवार गटाला देखील मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार यांना खरं तर याचा मोठा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल कारखान्याहून कॅमेरामन मिलिंद सह रवी लवेकर, TV9 मराठी।